आणि यानंतर नाशिकसह राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासादायक निर्णय समोर आलाय। केंद्र सरकारनं बफर स्टॉक अंतर्गत कांदा खरेदी दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय। सरकारनं कांदा खरेदीचा दर 15 रुपये 80 पैशांवरून आता 16 रुपये 50 पैसे प्रति किलो केलेला आहे। हा नवीन खरेदी दर आजपासून लागू होणार आहे। बाजारातील चढउतार नियंत्रित ठेवण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत दरवर्षी कांद्याचा राखीव साठा तयार केला जातो। दरम्यान उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कांद्याला किमान 30 रुपये प्रति किलो खरेदी दर देण्याची मागणी केलेली आहे। या वर्षी जो 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा आहे, 1 लाख टन नाफेड कडून व 1 लाख टन एनसीसी कडून, या दोन्ही संस्थांचा जो काही कांदा खरेदीचा हा जो भाव आहे, हा किमान 3000 रुपये प्रति क्विंटल द्यावा। प्रत्यक्षात शेतकऱ्याचा कांदा खरेदी करावा। या कांदा खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार, आर्थिक फसवणूक शेतकऱ्यांची होणार नाही, याची दक्षता सरकारने घ्यायची आहे। जर हीच कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने झाली नाही, भ्रष्टाचार याच्यात झाला, तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून सरकार विरोधी तीव्र स्वरूपाचे संपूर्ण राज्यात आंदोलन केले जाईल, असा इशारा आम्ही संघटनेकडून सरकारला देत आहोत। उत्पादन खर्च हा साधारणतः 25 ते 30 रुपये किलो त्या ठिकाणी होत आहे शेतकऱ्यांचा, आणि म्हणून कमीत कमी 30 रुपये किलो म्हणजे 3000 रुपये प्रति क्विंटलचे दर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षित आहे। आणि त्या पद्धतीचे दर जर नाफेड किंवा एनसीसीएफने जाहीर केले तरच खऱ्या अर्थानं शेतकरी त्या ठिकाणी नाफेड आणि एनसीसीएफला कांदा देऊ शकतो। अन्यथा नाफेड आणि एनसीसीएफची खरेदी 16 रुपये 50 पैशांनी सुद्धा त्या ठिकाणी होणं कठीण आहे, आणि म्हणून लवकरात लवकर केंद्र शासनाने त्या ठिकाणी कमीत कमी 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटलचे दर जाहीर करावं, ही शेतकऱ्यांची मागणी आहे। दरम्यान अशी टप्प्याटप्प्याने थोडी थोडी वाढ केल्यास शेतकऱ्यांवर अन्याय होईल, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलंय। एकाच वेळी किमान 2500 रुपयांपर्यंत वाढ करा, अशी रोहित पवारांची मागणी आहे। नाफेड खरेदी संथ गतीने सुरू असल्याची टीकाही त्यांनी केलेली आहे। कांद्याचा दर 1650 वर नेल्यानं सरकारचे आभार। टप्प्याटप्प्याने केलेली वाढ शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे। एकाच वेळी किमान 2500 रुपयांपर्यंत वाढ करा। 15 दिवसात नाफेडकडून केवळ 100 टन खरेदी झाली आहे। संथ यंत्रणा जाचकटींमुळे खरेदी धीम्या गतीने सुरू आहे। यामुळे कवडीमोल दरात कांदा विकण्याची वेळ आली। नाफेड, एनसीसीएफ, वखार महामंडळाला स्पष्ट सूचना द्या। खरेदीच्या जाचक अटी नियम शिथिल करा।